महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील अबोणा नजीकच्या दत्तनगर शिवारात आज एक दुर्दैवी घटना घडली। शेतकरी किरण देशमुख यांच्या गट क्रमांक 103 मधील 4.5 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झालाय। या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून त्याच्या डोळ्यासमोर कष्टानं उभा केलेला शेतमाल जळून खाक झाल्यानं तो हतबल झालाय। दुपारच्या सुमारास ही घटना घडली। शेतातील विद्युत डीपीवर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊसाला आग लागली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे। या आगीनं काही मिनिटातच अकराळ विक्राळ रूप घेतलं आणि संपूर्ण 4.5 एकर ऊसाचं नुकसान झालं। शेतकरी किरण देशमुख यांनी ही माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच अबोणा विद्युत विभागाचे अधिकारी तांबट यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवले। दत्तनगरचे पोलीस पाटील प्रकाश नारायण पवार यांनी घटनास्थळी ग्रामस्थांसह धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली। तसेच त्यांनी प्रशासनाला तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची विनंती केली आहे। शेतकऱ्यांना डोळ्यादेखत आपले श्रम आगीच्या भक्ष्यस्थानी जाताना पाहिले। काढणीला आलेल्या ऊसाचं अशा प्रकारे नुकसान झाल्यानं तो पूर्णतः कोसळून गेलाय। प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे। या आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी योग्य ती चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। विद्युत डीपीच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला असून या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रशासनाला खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। आगीमुळे 4.5 एकर ऊसाचे सुमारे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। यामुळे कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती आणखीनच बिघडली आहे। ही घटना शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं गंभीर वास्तव दाखवते। प्रशासनानं तात्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला आधार द्यावा। विद्युत यंत्रणेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अबोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।